दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में वंचित बहुजन अघाड़ी ने आज महाराष्ट्र बंद का ऐलान किया था। इस बंद का असर मुंबई समेत कई राज्यों के शहरों में देखने को मिला। कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस ने पूरे राज्य में सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी है। मुंबई में कई एक्टिविस्ट को नोटिस जारी किए गए हैं, जबकि कई पदाधिकारियों के घरों के बाहर पुलिस तैनात रही है और उन्हें बाहर नहीं निकलने दिया गया। कई जगहों पर बंद के दौरान कार्यकर्ताओं को हिरासत में लिया गया है। वंचित बहुजन अघाड़ी के मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे को भी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं चेंबूर के वाशी नाका, अणुशक्ति नगर, गोवंडी, भाईकला, माझगांव और भांडुप के कई बाजार बंद रहे। वाशी नाका की सब्जी मंडी और भांडुप के संभाजी चौक मार्केट के व्यापारियों ने भी बंद का समर्थन किया। नागपुर के बर्डी मेन मार्केट में ट्रेडर्स एसोसिएशन ने बंद का समर्थन करते हुए दुकानें बंद रखी। नासिक जिले के डिंडोरी तालुका के वाणी शहर, बुल्ढाणा शहर और बस स्टेशन सहित कई इलाकों में भी बंद का व्यापक असर देखने को मिला। पुलिस पूरे राज्य में हालात पर नजर बनाए हुए है। एकूणच काय सांगाल की आज तुम्ही रॅली काढली आणि एकूण सर्व दुकानं बंद होती, त्याला विनंती करता आणि आंदोलन करता का सांगा? आपल्या सर्वांनाच माहिती असेल, संपूर्ण देशभरामध्ये विद्यार्थ्यांचा भविष्याचा खेळ इथल्या शिक्षण व्यवस्थेने मांडलेला आहे। गेल्या महिन्याभरामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची आज आपण बघतोय जंतर मंतर सारख्या ठिकाणी देशभरातल्या तरुणांनी एक संघर्ष त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। पण हे प्रशासन मात्र प्रत्येक वेळेला हा संघर्ष दडपण्याचं काम करतंय। पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावरती जो अमानुषपणे लाठीचार्ज झाला, या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, अनेक विद्यार्थी संघटना जे मित्रपक्ष संघटना लोकशाहीला बळकट करण्यासाठी काम करतात आणि या नालायक शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, आज त्या सगळ्यांनी मिळून हा बंद पुकारलेला आहे आणि आज आपण ह्या भांडूपमध्ये सुद्धा हाच बंद पार पाडत आहोत। तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना जे आहे ते पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलं आहे, कसं पाहता? खरं तर आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना, इथल्या वंचित शोषित घटकांचे प्रश्न मांडत असताना हा अनुभव आम्हाला काही जुना नवीन नाही आहे। आमच्या प्रत्येक आंदोलनाच्या आधी आम्हाला सगळ्यांना पोलीस नोटीस दिली जाते। आज माझ्या घरी सुद्धा काही पोलीस मित्रांनी येऊन त्या ठिकाणी ते आंदोलन कशा प्रकारे कमकुवत होईल याचा देखील प्रयत्न केला होता। पण ही वंचित बहुजन आघाडी आहे, ही बाळासाहेब आंबेडकरांची सेना आहे, ही कुणाला घाबरणारी नाही आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला अटक झालेली आहे, त्यांच्या घरोघरी नोटिसा गेलेल्या आहेत, पण तरीसुद्धा आज आम्ही ताकदीने रस्त्यावरती उतरत आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी समोर येत आहोत। या बंदला यशस्वी करण्यासाठी इथली विद्यार्थी सेना कायम रस्त्यावरतीची लढाई लढणार आहे।